स्वागत आहे तुमचं एस.पी.बी. इंजिनिअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत M3 चे कोणते एमपी क्वेश्चन्स आहे जे ज्यादा इम्पॉर्टंट आहे आपल्या एंड सेम एक्झामसाठी. तर M3 ENTC ब्रँचसाठी जी आपली 22 डिसेंबरला एक्झाम आहे त्यासाठी कोणते एमपी क्वेश्चन्स आपण करू शकतो, कोणत्या सिमिलर टाईपचे क्वेश्चन्स करू शकतो जे ज्यादा इम्पॉर्टंट ठरतील एक्झामसाठी. तर चला मग स्टार्ट करूयात. आपल्या ENTCचा पहिला युनिट आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन अँड ऍप्लिकेशन. ह्याच्यामध्ये जे आपले लिनियर डिफरन्शियल ऍप्लिकेशनचे पहिला जो क्वेश्चन्स असेल आपला पेपर पॅटर्न तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल मी. त्यामध्ये पहिला जो आपले 10 मार्कचे एमसीक्यू असणार आहे, त्यानंतर जे म्हणजे 10 मार्कचे एमसीक्यू युनिट वाईज असणार आहे, म्हणजे प्रत्येक युनिटवर 2 मार्क्स एमसीक्यू. त्यानंतर आता आपण पहिलं युनिट बघतोय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन अँड ऍप्लिकेशन. ह्याच्यामध्ये पहिले जे शॉर्टकट केसेस आहे आपले, त्यामध्ये 6 केसेस मधले कोणते बी केसेसवर एक एक एक्झाम्पल येणार. त्यानंतर मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स फिक्स क्वेश्चन असणार आणि कॉचीज लिजेंडरी इक्वेशन ह्या दोन्ही मधले कोणत्या तरी एका मेथडवर क्वेश्चन्स येणार फिक्स. हे आपले लिनियर डिफरन्शियल इक्वेशन अँड ऍप्लिकेशन पहिल्या युनिटचं झालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे सायमल्टेनियस एलडी क्वेश्चन्स आहे त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, और इलेक्ट्रिकल सर्किट वर आपला एक क्वेश्चन येऊ शकतो. असे 3 क्वेश्चन्स हे बरोबर येणार. एक कॉची और लिजेंडर्स मधला एक येणार आणि म्हणजे कॉची लिजेंडर एकमेकांना और असणार, इलेक्ट्रिकल सर्किट सायमल्टेनियस एलडी एकमेकांना और असणार आणि मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर फिक्स क्वेश्चन असणार. हे सर्व आयएमपी क्वेश्चन्स आहे आपले युनिट 1 से. बहुत इझी आहे, एवढं काय अवघड नाहीये. त्यानंतर येतो युनिट 2 न्यूमेरिकल मेथड. न्यूमेरिकल मेथड मध्ये फक्त फॉर्म्युला बेस आहे. जे फॉर्म्युला आपण नीट चांगले केले तर आपल्याला हे सगळे क्वेश्चन्स एकदम इझी जातील. एवढं असं हार्ड असं काही नाही ह्याच्यामध्ये. युनिट 2 मध्ये बघूया आपण पहिले न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युलाने क्वेश्चन सोडवायचे एमपी क्वेश्चन्स आहे. न्यूटन्स बॅकवर्ड फॉर्म्युलाने पण क्वेश्चन विचारू शकतात. सिम्पसन थर्ड एड रूल, फोर्थ एड रूल हा क्वेश्चन पण फिक्स येणार आहे, म्हणजे इथे एक तर 30 येणार किंवा 118 येणार. त्यानंतर मॉडिफाईड युलर मेथड, लॅग्रेंज इंटरपोलेशन मेथड फॉर्म्युला, परत ट्रॅपेझॉइडल रूल, रंगेकट्टा मेथड, हे सर्व जे क्वेश्चन्स आहे युनिट 2 मधले हे सर्व फॉर्म्युला बेस आहे. तुम्ही जर हे क्वेश्चन्स नीट फॉर्म्युलानी सॉल्व्ह केले तर तुम्हाला ते खूप इझी जाईल. इतकं हार्ड असं काही नाहीये त्यामध्ये. हे झाले आपले, हे प्रत्येक जी कॉन्सेप्ट आहे आपली ट्रॅपेझॉइडल रूल, रंगेकट्टा मेथड, लॅग्रेंज इंटरपोलेशन फॉर्म्युला, सिम्पसन्स, ह्या प्रत्येकावर क्वेश्चन असणार. फक्त काही काही क्वेश्चन एकमेकावर और असणार, म्हणजे फर्स्ट क्वेश्चन मध्ये दिले असेल तर दुसऱ्या क्वेश्चनला तो और असेल. पेपर पॅटर्न मी एक्सप्लेन केला आहे, त्यामध्ये तुम्ही बघा. हे सारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. मॉडिफाईड युलर मेथड, लॅप्लासियन इंटिग्रेशन रेट ऑफ फॉर्म्युला, रंगेकट्टा मेथड, हे सर्व एमपी क्वेश्चन आपण जर एक पीडीएफ तुम्ही करून गेला तर इझी वेने तुम्हाला हे भेटून जातील. त्यानंतर आपला युनिट 3 येतो फोरियर ट्रान्सफॉर्म आणि झेड ट्रान्सफॉर्म. फोरियर ट्रान्सफॉर्म मध्ये 2 टाइप येतात, फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म, फोरियर साइन ट्रान्सफॉर्म. त्यामध्ये साइनचा तुम्ही क्वेश्चन करू शकता, कोसाइनचे करू शकता. त्यानंतर इंटिग्रल इक्वेशन सोल्व्ह करण्याचा फिक्स क्वेश्चन येतो दरवेळेस. ह्याच्या आधी 2090 पॅटर्न मध्ये पण क्वेश्चन खूप वेळा आलेले आहेत. त्यानंतर झेड ट्रान्सफॉर्म. झेड ट्रान्सफॉर्मचा आपण बघूया. झेड ट्रान्सफॉर्मचे झेड ट्रान्सफॉर्म वर फिक्स क्वेश्चन येणार. त्यानंतर इनव्हर्स झेड ट्रान्सफॉर्म किंवा झेड ट्रान्सफॉर्म एकमेकांना और असणार. सोल्व्ह द फॉरेन डिफरन्स इक्वेशन पण हा फिक्स क्वेश्चन येतो. हे झाले युनिट 3 चे एमपी क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये फोरियर ट्रान्सफॉर्म हा फिक्स असणार किंवा इनव्हर्स फोरियर ट्रान्सफॉर्म एकमेकांना और येणार. झेड ट्रान्सफॉर्म किंवा इनव्हर्स झेड ट्रान्सफॉर्म याच्यामध्ये एक येणार आणि डिफरन्स इक्वेशन हे एक येणार. म्हणजे मतलब फोरियर ट्रान्सफॉर्म किंवा इनव्हर्स ट्रान्सफॉर्म ह्याच्यामध्ये एकमेकांना ते और असणार. झेड ट्रान्सफॉर्म किंवा इनव्हर्स झेड ट्रान्सफॉर्म हे एकमेकांना और असणार. त्यानंतर सोल्व द डिफरन्शियल इक्वेशन, ते एक सोल्व द इंटिग्रल इक्वेशन ते एक असणार. असं एक आहे आपला युनिट 3. त्यानंतर युनिट 4 येतो वेक्टर कॅल्क्युलस, वेक्टर डिफरन्शिएशन आणि वेक्टर इंटिग्रेशन मध्ये. त्यामध्ये डिफरन्शिएशनचे क्वेश्चन्स आहे. त्यामध्ये हा चॅप्टर खूप स्टुडंट्सला, विद्यार्थ्यांना अवघड जातो, कारण ह्याच्यामध्ये खूप डेरिव्हेशन आहे, इंटिग्रेशन आहे. पण तुम्हाला डेरिव्हेशन नीट जमत असेल, तुम्ही नीट प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला हा चॅप्टर, हा टॉपिक खूप इझी जाईल. ह्यामध्ये एक क्वेश्चन रोटेशनल चेक करायचं असतं, प्रूव्ह दॅट करायचं असतं रोटेशनल आहे का, म्हणजे कंडिशन जर 0-0 आली तर ते रोटेशनल असतं, 0 आन्सर आलं तर. त्यानंतर डायरेक्शन डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन 100% फिक्स येणार. डायरेक्शन डेरिव्हेटिव्हचा क्वेश्चन दरवेळेस क्वेश्चन मध्ये येतो, तो एक परफेक्ट करायचा. एक शो दॅटचा जो क्वेश्चन येतो एक फिक्स येतो, तो एक करायचा.
त्यानंतर प्रूव्ह दॅटचा असतो, हे करायचं ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर आता इंटिग्रल मध्ये स्टोक्स थेरम, ग्रीन्स थेरम, डायव्हर्जन्स थेरम, ह्या तिन्ही थेरम पैकी तिन्ही थेरम असणार, एक एक क्वेश्चन असणार. हे झाले युनिट 4 चे IMP क्वेश्चन्स. ही पीडीएफ आम्ही जी तयार केली आहे, जर तुम्हाला ती पाहिजे असेल तर खाली कमेंट करा, पीडीएफ म्हणून तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल. त्यानंतर हे सगळे ग्रीन्स थेरमचे, डायव्हर्जन्स थेरमचे, स्टोक्स थेरमचे तुम्ही अख्खे सर्व क्वेश्चन्स सोल्व्ह करा. इझी आहे, फक्त फॉर्म्युला आहे, फक्त डेरिव्हेशन चांगलं तुम्हाला जमलं पाहिजे, इंटिग्रेशन चांगलं जमलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला इक्वेशन एकदम परफेक्ट जमतील आणि त्याचा तुम्हाला एक्झाम मध्ये फायदा होईल. त्यानंतर युनिट 5 आहे ना, तर ही युनिट 5 आम्ही या पीडीएफ मध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये, ती एक वेगळी पीडीएफ आहे. त्यामध्ये पण स्टॅटिस्टिक्स प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन्स आहे, ते पण असेच आहे. ती पीडीएफ पण आम्ही तुम्हाला सेंड करू. ती पीडीएफ ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवली, पण ती तयार केलेली आहे. जर तुम्हाला ती पाहिजे असेल आणि ही पीडीएफ पण जर पाहिजे असेल तर खाली कमेंट पीडीएफ नक्की करा. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक जरूर करा. तुमच्या एकाच लाईकने आम्हाला अजून मोटिवेशन मिळतं की आम्ही असेच व्हिडिओ सर्व SPP इंजिनिअरिंगच्या सर्व स्टुडंट्सला, सर्व प्रॅक्टिससाठी आणत राहू असे व्हिडिओ. चला, थँक्यू, बाय बाय.